मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपाने सगळंच गमावलं. ठाकरेंची शिवसेना फोडून भाजपला काय मिळलं तर सगळे झाले सत्तेतून पायउतार. इकडे मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची सत्ता काही अंतरावरती असतानाच शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना सर्वात मोठा झटका. तिकडे महाराष्ट्राचं राजकारण बदललंय. मित्रांनो या घडामोडीचं महत्वाची अपडेट बघूया. आपल्यापर्यंत आलेली राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड. कोणकोणते आमदार सोडणार साथ? आमदारांच्या यादीसह महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय मोठी खळबळ. नेमकं काय घडतंय मित्रांनो? भारतीय जनता पार्टीने कसा केलाय करेक्ट कार्यक्रम आणि उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे महाराष्ट्रात आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात कामांची तयारी करत अजित पवारांसह एकनाथ शिंदेंना घरी बसवण्याचा जो प्लॅन आखलाय त्या सगळ्या घडामोडींसह मित्रांनो बघूया अपडेट. आजची अपडेट महाराष्ट्राची, अपडेट शिवसेनेची. मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांचा जन्म काही वर्षांपूर्वी झाला, परंतु शिवसेनेचा जन्म 50 वर्षापूर्वी. महाराष्ट्राच्या राजकारणावरती अधिराज्य गाजवणारी, मराठी माणसांच्या हृदयांवरती अधिराज्य गाजवणारी शिवसेना प्रमुखांची हीच शिवसेना आता सगळ्यांना भारी पडते. ती भाजपला देखील भारी पडते. भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तुकडे करत शिवसेनेला संपूर्ण राजकीय दृष्ट्या बरखास्त करण्याचा प्लॅन जो आखला गेला होता तो प्लॅन अयशस्वी झालाय. राजकीय पत्रकारांच्या मते ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना तुम्हाला राजकीय दृष्ट्या संपवायचं होतं, परंतु त्याही पेक्षा उद्धव ठाकरे कितीतरी पटीनं पुन्हा वाढलेत, ही गोष्ट नाकारण्यासारखी नाही. त्यामुळे अजित पवारांसह शिंदेंनाही हा मोठा धक्का असणार आहे. भाजपला देखील आता उद्धव ठाकरे जवळ का नसू नयेत असं बहुतांश नेत्यांना वाटतंय. ठाकरेंना जवळ करा, ठाकरेंशी जवळीकता साधा. आगामी काळामध्ये ठाकरेंशिवाय आपला जवळचा मित्र कोणी नाही असं भाजपच्या बड्या नेत्यांचं मोठं विधान महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध झालं आणि भाजपा लागली कामाला. मित्रांनो याच ठाकरेंमुळे, याच शिवसेना प्रमुखांमुळे मोदींचं राजकीय करिअर आजही सर्वोच्च शिखरांवरती आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या पाठीवरती हात ठेवला आणि लढायला सांगितलं, मी आहे. तेव्हापासून नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र, गुजरात पासून दिल्लीच्या तख्ताकडे निघाले. ही जाण भाजपने ठेवायला पाहिजे, ही जाण भाजपच्या बड्या नेत्यांनी ठेवायला पाहिजे होती, परंतु मित्रांनो तसं झालेलं नाही. उद्धव ठाकरेंची खुर्ची खाली खेचून त्या जागी एकनाथ शिंदेंना बसवायचं आणि उद्धव ठाकरेंचा 2-2.5 वर्षांचा कालावधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना त्या खुर्चीवरून घरी बसवायचं, हा मोठा प्लॅन आखला. त्याला शिवसेनेचे काही बंडखोर नेते सामील झाले. ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला एवढं सर्वस्व दिलं होतं त्यांच्याशी बंडखोरी, त्यांच्याशी गद्दारी ही सोपी नव्हती आणि यापुढेही तुम्हाला सोपी नसणार असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून त्यांना सांगितलंय. कारण की आता आमदार उद्धव ठाकरेंशी संपर्क साधतायत. आम्हाला शिवसेनेत प्रवेश करायचा आहे, आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर तुमच्याकडे यायचंय. भारतीय जनता पार्टीने आमची चारी बाजूने खूप मोठी कोंडी केली आहे. अजित पवार एका बाजूला कोणत्या प्रकारचा निधी देत नाही, एकीकडे भारतीय जनता पार्टी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सतावते आहे. अशा सगळ्या वल्गना करून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या चरणी लीन होण्यासाठी काही आमदारांची खूप मोठी गडबड सुरू आहे. परंतु मित्रांनो महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी शिवसेना प्रमुखांनी, शिवसेनेने, ठाकरे परिवाराने खूप काही केलंय हे आपल्याला सांगायची गरज वाटत नाही. तरी देखील 2 लाईनमध्ये तुम्हाला ठाकरेंनी मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी काय केलंय हे सांगावंच लागेल. कारण त्याच ठाकरेंची शिवसेना मुंबईत फोडली गेली,
ज्या शिवसेना प्रमुखांनी भाजप वाढवली आणि त्याच भाजपाने ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि आजच ती भाजपा उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचे आदेश देते. मुंबईत आजही 26 जुलै सारखी कोणतीही आपत्ती जर आली तर प्रशासनाच्या आधी उद्धव ठाकरेंच्या शाखा आणि उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक सगळ्यांच्या अगोदर मुंबईकरांच्या मदतीसाठी अतिशय फास्ट धावत येतात. ही मुंबईची ग्राउंड लेवलवरची सध्याची महत्वाची राजकीय परिस्थिती आहे. झुणका भाकर केंद्र ते शिवभोजन गोरगरीब माणसांना जात धर्म न पाहता भूक भागवणारे उद्धव ठाकरे होते, हे आपण कदापिही विसरता कामा नये. कोणत्याही जातीला कोणत्याही धर्माला कुठे आपल्या सर्वांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं राजकारण केलंय, एका कोणत्या जातीला सोबत घेऊन नाही. 92-93 साली मुंबई वाचवली ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी. कोरोना काळात इतर राज्यात प्रेत गतरंगत गंगेत वाहत असताना धारावी सारख्या ठिकाणी उत्तम व्यवस्थापन करत, ज्या व्यवस्थापनाचा सुप्रीम कोर्टाने ज्या व्यवस्थापनाचा बाहेरील देशांनी आदर्श घ्यावा असं सुप्रीम कोर्टाचं असं मत होतं, त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी शिवसेना तुटणं खूप अवघड होतं त्या आजारपणाच्या कालावधीमध्ये. मुंबईचा रंग हा मराठीच असावा, मराठी पाट्यांसाठी आणि मराठी अस्मितेसाठी झगडले ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. बेळगाव सीमा भागाच्या लढ्यात 69 शिवसैनिकांनी बलिदान दिलं तर बाळासाहेबांना तुरुंगवास झाला. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्रासाठी आपला प्राण गमावलाय. मुंबईत भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी ठाकरे लढले स्वतः एकटे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई मिळवण्यासाठी लढले होते फक्त ठाकरे. याच कारणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईत सन्मान दिला जातोय. सगळी कामं ही शिवसेनेच्या वतीने केली जात आहेत आणि आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीला केंद्रातून जबर धक्का बसण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि आता ठाकरेंची मात्र त्यांना गरज भासू लागल्याने उद्धव ठाकरेंशी जवळीकता, उद्धव ठाकरेंची सलगता, जवळ राहणं हे आता कुठेतरी या नेत्यांना वाटू लागले. परंतु मित्रांनो, आमदारांची उद्धव ठाकरेंकडे येण्याची बातमी, पक्षाचं चिन्ह उद्धव ठाकरेंच्या दिशेने येण्याचं चित्र, या सगळ्या गोष्टी पाहता महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीला केंद्रामध्ये खूप मोठा तडाखा बसणार हे देखील तेवढंच सत्य या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. कारण की त्या सत्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला भाजपने दाबण्याचा प्रयत्न केला, ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करायला घेतला, तशा प्रकारे राज्यातील नव्हे देशातील सगळ्याच प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी भाजपा पुढे पुढे जात असल्याचं चित्र काही राजकीय नेत्यांना आतापासूनच दिसू लागलंय. मग ठाकरेंची शिवसेना ज्या प्रकारे फोडली, ज्या प्रकारे दोन तुकडे केले, ते आगामी काळामध्ये आपले होऊ नयेत याची खबरदारी भाजपाच्या विरोधी पक्ष, भाजपाच्या सत्तेतील सहकारी पक्ष आतापासूनच घ्यायला लागले आहेत. बिहारच्या निवडणुका येत आहेत, नितीश कुमार आहेत, चंद्रबाबू नायडू आहेत. या बड्या नेत्यांनी आता स्वतःच्या मनावरती खूप मोठ्या प्रमाणात दगड ठेवून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, परंतु आता मात्र त्यांना खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतंय. भारतीय जनता पार्टी अशा राजकीय पक्षांना संपवण्याच्या दृष्टीनं आपली कार्यतत्परता जाणवते, पुढे करते आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मित्रांनो, आगामी काळामध्ये केंद्रातील 2 ते 3 बडे मोठे नेते भाजपची साथ सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या 2 नेत्यांनी भाजपची साथ सोडली तर भाजपा डायरेक्ट 240 पर्यंत येऊन पोहोचू शकते आणि केंद्रामध्ये सरकार देखील ढासळू शकतं, सरकार देखील फुटू शकतं. अशा प्रकारची काही नेत्यांनी रणनीती आखली आहे. राहुल गांधींची भेट घेऊन काही नेत्यांनी केंद्रात सत्तांतराचे वारे काही दिवसात वाहतील असा शब्द देखील दिल्याची महत्वाची अपडेट आहे. मग या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना वाढवली, उद्धव ठाकरेंनी शिवसेना पुढे नेली, मग एकनाथ शिंदेंनी शिवसेना आपल्या ताब्यात का घेतली, काय कारण होतं? परंतु मित्रांनो, या ठिकाणी महत्वाचं कारण म्हणजे निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष,
या दोघांच्या कचाट्यामध्ये उद्धव ठाकरे सापडले गेले. नवनवे तर उद्धव ठाकरेंना चिमटीमध्ये पकडलं गेलं आणि ठाकरेंची शिवसेना आणि आमदारांचा जो अपात्रतेचा प्रश्न होता तो बाजूला करत त्या सगळ्या आमदारांना अपात्र केलं. भाजपने आणि निवडणूक आयोगाने एकत्र येऊन शिवसेनेला दगा दिल्याची संजय राऊतांची टीका संबंध महाराष्ट्रभर आपण झालेली पाहिली आणि ती आता कुठेतरी खरी ठरते का असा प्रश्न होता. आणि आता सुप्रीम कोर्टातून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मात्र खूप चांगली बातमी आगामी 8 दिवसामध्ये बघायला मिळेल, जेणेकरून तो शिवसेनेचा बाणा, ठाकरेंचा बाणा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये घुमेल आणि मराठी माणसांच्या अस्मितेसाठी ठाकरेंचा आवाज तळागाळापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, ही महत्वाची घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आगामी काळामध्ये या आमदारांची यादी ठाकरेंकडे येईल. ठाकरे त्यांना प्रवेश देतील की नाही तो विषय वेगळा आहे, त्यांना तिकीट तर मिळणार नाहीच, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून ज्या प्रकारे चुका झाल्यात त्या चुका आगामी महाराष्ट्राच्या राजकीय दृष्ट्या कारणामध्ये होऊ नयेत, त्या चुका होऊ नयेत आणि पुन्हा महाराष्ट्र स्थिर शांततेत राहावा ही यामागची खूप मोठी बाब होती. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आता भाजपा उभी राहू शकते आणि शिंदेंना, अजित पवारांना सत्तेच्या बाहेर काढण्याच्या हालचाली भाजपा करू शकते, कारण की दोघेही आता भाजपला जड चाललेत. जरी ठाकरेंना नाही घेतलं तरी भाजपा स्वबळाचा नारा देऊन या नेत्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर आपल्या सत्तेतून कोणत्याही परिस्थितीमध्ये वाटा न देता, त्यांना स्वतः बाहेर न काढता, त्यांना बाहेर करण्यासारखी परिस्थिती निर्माण करून त्यांना सत्ता सोडण्याच्या दृष्टीनं अशी कामं करायला हवेल आणि त्यांना सत्तेतून बाहेर पडल्याशिवाय पर्याय उरणार नाही. आगामी काळामध्ये हे घडणार आहे. तेव्हा मित्रांनो, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा आगामी काळात आवाज घुमेल, आवाज वाढेल, हे तेवढं सत्य. भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.